याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पाप नासे दरुष काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवत या जवळी असे पाप नासे दरुषणी. वा वा. काम क्रोध नाही चाली भूती झाली समता काम क्रोध नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनाचे दरुषणी. पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपदाने कथे दारी दारू त्यांच्या कृपदाने कथे दारी दारू दुसरे चरण संतासिया दुसरे त्यांच्या कृपादारे कथे दारी दारू त्यांच्या कृपादारे कथे दारी दारू. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपादारे कथे दारी दारू बाबाजी गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपादारे कथे दारी दारू बाबाजी गुरु पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे शरण संतांची या त्यांची कृपा गाणी कोथेचा विस्तारू आणि बाबाजी सद्गुरु दास तुका. बरी ही लाईव्ह आहे का हितल्या याच्या मला सांगा कॅमेरामन, कारण जपून बोलावं लागतं. कीर्तन झालं की मला गाडी येईल न्यायला. विठ्ठल कीर्तनकारच नव देव घाबरला. अहो कशाला घाबरला? एक मराठा लाख माणसं घाबरतेली नव्हा. मनोज पाटलाचं कौतुक करावं तेवढं थोडं. काल पाटका तिथलाय बघा. मी येडावाकडा आलाय चोपल्यावर जमल आणि आरक्षण मिळायच्या आधी नेहमी चोपले ती. हो. परम पवित्र पुण्य पावन होनाळी नगरी तालुका लातूर जिल्हा लातूर देवणी तालुका जिल्हा लातूर. होईल काय सांगा. असला समाज एवढी एकी एवढा खर्च म्हणल्यावर गाव तालुका व्हायला काय लागतं. असो सुंदर अशा प्रकारचे 3 ठिकाणी व्हिडिओ जरा नीट बसा. तुम्हीच येड्यावानी वागता. आम्ही मोप चांगला विठ्ठल. अहो दामट्यापासून तुमची जबाबदारी आहे. वा एक बाई भांडी घासताना भांडी आदळीत होती. भांडी आदळायची. व आम्ही मावशी भांडी का आदळतो? आदळू नको तर काय करू म्हणजे सगळ्या भांड्यावर याचंच नाव आहे. मी नवऱ्याला आदळा की भांडी काय म्हणा आदळ.
जीवनामध्ये प्रस्तुत अभंग कीर्तनसाठी घेतलेला अभंग 4 चरणाचा 8 वळीचा मराठी लँग्वेजमधला मराठी भाषेमधला 8 वळीचा येण्यासारखा सोपा सुटसुटीत अभंग या टाकीनं मनमंदिरानं स्टार प्रवाहानं मला खूप मोठा केला बघा. अंगातलं अवसन गेलं. या वर्षातलं माझ्या जीवनातलं शेवटचं कीर्तन आहे. पुन्हा फोन करू नका, कारण माझी गॅरंटी नाही. वेटेज फक्त 40 kgs, वजन किती आहे? 40 किलो आहे. आता काय कवा तर दिसन. माननीय सरपंच साहेब, पांचाळ साहेब, त्यांची सहकारी 2-3 वर्ष झालं प्रयत्न करतात. मी बुटका जरूर आहे, पण माझा विस्तार मोठा आहे. देर इज बिग अँड बिग एक्सपिरियन्स इन माय लाईफ. अशी 300 होणाळ्यासारखी गावं माझ्याकडं आहेत. मी कागदाला कधी बघितलं नाही. ही माऊली होते बघा. भाजी चटणी आपली धपाटं काय बी खायचं. मी 2-2 महिने हजामत करीत नाही. का? माझा वारकरी ऐकायला उघडा येतोय आणि तो थटात गाडी येत, नाकात बोट. सिंपल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग नोन भागवत संप्रदाय. हो, आमच्या निरंजन भाईंना होता विचारा, भक्ती कोणाची आहे लक्षात घ्या. आहेत काय तर नाही बरं. असं कुठले बीडचे? कुठले? नांदेड. छान. हो, लक्षात घ्या. भक्ती करणाऱ्यांना सादर राहो. मला 4 चाकी मागं 20 वर्षाखाली घेता आले. ते अजून बी भाडं करून आलो आहे. कळलं का? मला ताप द्यायचा ना. माझा वारकरी सायकलीवर चालत उदगीरवरनं आली मंडळी. आली का हो? उदगीरचे आले का? हात वर करा. हां बघा, मला फोन केला. अहो मी लांब आहे, किती बी लांब असू द्या, परमार्थात पडल्यावर सगळं जवळ येतं. कवाच माझी बायको नीट बोलत नव्हती, पण टाकीजवर गेल्यापासून ऐसा याचा अनुभव लागला. माझं पोरगं इंजिनियर आहे. महिन्याला 15 आणते. किती हजार? 15. मी एक दिवसाड 15,000 नेतो. युवकामध्ये क्रांती झाली पाहिजे. मराठा सुधारला पाहिजे. बोंबललं काय सुधारतोय हो? हा, तुळजापूरपासून हितवर कोणाच्या रानात काय सुद्धा नाही. बीडला ह्याच्यापेक्षा भयान परिस्थिती आहे. यवतमाळला जाऊन आलो, अमरावतीला परवा जाऊन आलो. भयंकर अवस्था बेकार आहे. आणि म्हणून करता आम्ही राहू द्या वारकरी, आम्हाला खोऱ्या कुदळा आणून पुरून टाका, पण माझा मराठा कोण बी सुधारला पाहिजे. ही जरंगा पाटलाची तळमळ आहे. टाळे वाजव. अरे लक्ष्मी एकीकडे चालली आहे. इकॉनॉमिकल बॅकबोन इज लूज इन दॅट सोसायटी. ज्या समाजाचा आर्थिक काना कमकुवत आहे, त्याच्या बायकोला दिवाळीतसुद्धा तेल लावायला मिळत नाही डोक्याला. त्याचं नाव मराठा, त्याचं नाव कोणी बी. शाळा सुरू झाली आहे. लेकरं आमच्या घरी बरेच दिवस बुंदी लाडू नव्हतं. आई तांबड्या पिवळ्या मकाचं चुरा करायची, त्यात गोळ घालायची आणि मला म्हणायची खावा बुंदीचं लाडू. हे आईचं प्रेम आहे. हे मराठी माणसाचं प्रेम आहे. 70% मराठा आहे ती बघा. पांचाळ साहेब, हो, जास्तीत जास्त मराठाच शेती करू शकतो. जास्तीत जास्त देवळं बांधायचं काम आणि मोकळ्या हातानं देणगी द्यावी मराठ्यानेच. विठ्ठल अनुभवानं सांगतो, नवरा खादरा वादरा कसला बी असू द्या, बायको दिखली पाहिजे.
कवा तर वाजवा. बायको दिखणी पाहिजे बघा. मंडळी दिखणी असली की लेकरं सुद्धा असली दिखणी होते. ती काय स्वर आहे का? टीप एकला स्वर आहे. टीप एकला कळलं का? स्वर असला तर सगळं जमतं. नेहमी नवरा बायकोचा स्वर असावा. मोबाईल केवढा का असणार रेंज असावी. हे महत्वाचं आहे. बऱ्याच घरात टावर खालीच रेंज नाही. बायको सारखी बोंबलते. माझा पकवाजाचा स्वर लागला पाहिजे. विणकरी गाणारा स्वर लागला पाहिजे. गावचा सरपंच किती वर्षात तुम्ही आहे? तिसरी शिफ्ट. हो, गावचा सरपंच आणि गावाचा स्वर लागला पाहिजे. स्वर शिपायाचा लागला पाहिजे आणि स्वर पाण्याच्या टाकीचा लागला पाहिजे. आता गावगाव पाण्याच्या टाक्या आहेत, त्या नळ आहेत, स्टँड पोस्ट आहेत, पाणीपट्टी बी भरपूर वाढली आहे. पण पाण्याच्या टाकीचा वाल मोकळा केला. काही लोकांच्या नळाला पाणी जातं आणि काही लोकांच्या नळाला फक्त हवा. आणि ही पंच कमिटी म्हणते पाणीपट्टी भरा. मॅडम पाणीपट्टी भरतो पण नुसती हवा येते आहे. त्यातलं एक पंच म्हणला हवा तरी येते का नाही. मग तुम्हाला का हवा सोडासाठी निवडून दिली? पाणी द्या रो. ऐसा ज्याचा अनुभव. शेतीमध्ये झाडं हिरवी राहावी म्हणून शेतकऱ्यानं ड्रीप केली. तिला मराठीत ठिबक म्हणतात. त्याची तर लई चित्र. रात्री 2-2:30ला 3ला लाईट येते 3 फेज. मग मोटरीचा ऑटो खाली पडतो आणि ती ड्रीप चालू. आणि ते आवाज ऐकून सगळी कुत्री वाव वाव. भरपूर पाणी नाही प्यायला. भरपूर 8:30 नक्षत्र पडली. अहो एक पाऊस आला नाही. एक साधा पाऊस आला. हो, आताची आई बाळाला सांभाळू शकत नाही म्हणून सरकारनं अंगणवाडी काढली. अहो आहे की नाही. अंगणवाडीचं काम इतकं बेकार आहे म्हणता. शेळ्या राखलेल्या परवडल्या. पण अंगणवाडीचं काम नगर आहे बाबा. ती लेकरं का बघितली तुम्ही अंगणवाडी पुढं? चेडी निसटलेली, नाकात बोट, हातात भाताचा डबा. काय लेकरं काय अंगणवाडी. त्या अंगणवाडीच्या मास्तरणीला पगार बी भरपूर नाही हो. तसलं पार्सल आणायचं नेऊन सोडायचं आहे की नाही. येणं करायच्या घरी, यांच्या घरी, त्यांच्या घरी. हो, का झाली अशी परिस्थिती? जमिनीच्या पोटात पाणी नाही, अंतःकरणामध्ये जिव्हाळा ओरला नाही, भजनामध्ये देवाबद्दल प्रेम नाही. कळलं का? आता ही मोबाईल आल्यापासून पोरासांचा तर ताल संपला बघा. हां, पोरं येड्यावणी जायते. आहो एक तर काल कोरड्या आडातच पडलं असं बघत. एक जणाला माझ्या शेजारी फोन आला मोबाईलवर. त्यानं स्पीकर ऑन ठेवता आणि ती बोलायला लागलं, हॅलो पिलू रात्री जेवली का? हॅलो पिलू मशीनं धार दिली का? हॅलो सोयाबीन इकडं का ग? हॅलो पिलू. पिलू पिलू म्हणल्यावर माझं मस्तकच फिरलं. त्याला म्हणलं ही पिलू कोण आहे रे तुझं?
ते म्हणला तुझी बहीण आहे का बाची आहे का दुवाडी आहे का कोण आहे पिल्लू? काय बोलता महाराज? म्हणला गेल्या आठवड्यात माझं लग्न झाले, मी बायकोला पिल्लू म्हणतोय. गायबानिया बायकोला पिल्लू म्हणलं, लेकराला का हेडिंबा म्हणतो का? येड्याचा बाजार आहे. हे असं का झालं? काय पाहिजे? जिवाळा संपत चालला, जाण्या बाकीचा जिवाळा. एकलं जाणं. एकदाच द्रोणाचार्याला भेट घेतली. गुरुजी मला धनुर्विद्या शिकवा. पण द्रोणाचार्य दुर्योधनाच्या, कौरवांच्या आणि पांडवांना शिकवत होते. द्रोणाचार्याने तिथं जातीचं पारडं गाठलं. एक सांगतो, माणसाला जात काढल्यावर राग येतो. हवं कसा तडफडात उठलाय टी व्हीवर. कळलं का? वारकऱ्यांची जात आमची, भक्तांची जात आहे, भागवतकारांची जात आहे, प्रवचनकाराची जात आहे, आमची पकवाजाची जात आहे, आम्हा विनेकराची जात आहे, आम्हा कीर्तनकाराची जात आहे. आम्ही पळवून आणलेली नवं. एक तर सगळ्याच्या नादी लागा, आमच्या लागूच नका. आम्ही तुम्हाला माळ घातल्याशिवाय सोडत नाही. आता अगोदरची तिघं झालेली एक बी 25,000च्या आतलं नाही बघा. आणि पुढचं 35-40च्या पुढचं. आमचे आई वडील वारले आणि आमचे काय करू वारलं तर. काय मागतो रे? जाणे भक्तीचा जिवाळा तोची. द्रोणाचार्याच्या पायावर डोकं ठेवलं एकलव्यानं. मला धनुर्विद्या शिकवा. आज नव रे, संविधान लिहायच्या आधीसुद्धा जाती आता होती. ते जन आपल्या जातीचा नाही त्याला शिकवीत नव्हते. आम्ही वारकरी तसं तर करीत नाही ना. या माईकच्या स्टँड एवढा उंची कमी असलेला गिरीबुवा आज देशामध्ये, देशाच्या बाहेर जिथं मराठी इंटरनेट आहे तिथं पोचवायचं काम खटोडनं केलं. तिथं पोचवायचं मला काम जतच्या बापू पवार साहेबांनी केलं. लक्षात घ्या. आमचे पंचाळ साहेब प्रमुख, जी टाकीमध्ये प्रमुख आहेत ते पंचाळ साहेब हेमंत. हां. आणि दुसरा एक बुटका होता त्याचं नाव काय? उमेश. हो. कोणी बी कीर्तन करूया, पाठी आडव्या घेऊन यायची, ड्रॉप स्टॉप. पण गिरीबाबा जावा उभारला 3.5 तास कुणी माझ्याकडे आलं नाही. ही साक्षीदार आहेत. विठ्ठल जेवताना बिगर टेन्शन जेव. अर्धी भाकरी, थोडा भात, 2-3 भाज्या. नाही सुतार पाटलींचा हात चांगला आहे. हवं नवरा जेवतो का वा भाज्या नीट केल्या तर. आणि तुम्ही काय जणी भाज्या कशा करता? फोडणी टाकता तीच गार पाणी वाटता. एकदम चुकीचं आहे. फोडणी टाकायच्या आधी 2-3 तांबे पाणी गरम करून ठेवायचं आणि मग फोडणी टाकली की पाणी वाटतं. तुम्ही तसंच टाकल्यामुळं ती भाजी कशी लागते? 265 एकर ऊस. म्हणून करतो मी कीर्तन थोडं करतो, विनोद करतो, पण हृदयाचा ठाव घेतो. माझ्या सावतामाळी महाराज, सावताबाबांनी मला आशीर्वाद दिला, आमचे बोंगे महाराजांनी आशीर्वाद दिला, वारकऱ्यांनी उचलून धरलं, टेंबूकर महाराजांनी मला उचलून धरलं, गुरुजीवा राशनकरांनी मला उचलून धरलं. आदळलं नाही कोणी. विठ्ठल काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू
काय सांगू मजली रंजन जागविती मजली निरंतर जागवी माझे उत्तर काय द्या मज निरंतर तुम्हाला सांगू का माझ्या कीर्तनावर आज का परिणाम झाला. वर्ल्ड कप गेला व 10 दिवस लेकरं झटल्या व कोण्या 7-7 34 32 विकेट घेतल्या. कालच काय रोग आला कोणास ठाऊक. मधली फळी चुकून सुद्धा खेळली नाही अहो. थोडं उचललं असतं का पहिली टॉपची चटाचट आऊट झाली. मी म्हणजे भल्याचं झालं ना आपण काय करावं. काल वर्ल्ड कप जिंकत होतं बायकानं सोनं लई खाली येत होतं बघा. असू दे है नाही ठेविल्या अनंते आणि चित्ते असू द्यावेस. प्रस्तुत अभंगामध्ये सुरुवातीला तुकोबारा सांगतात ऐसा ज्याचा अनुभव. पूर्वी गॅस नव्हता. बायका काथवटीत भाकर थापटायच्या. काथवटीत तव्यात टाकायच्या. भाकर गरम झाली चुलीला लावायच्या. काय भाकर फुगत होती आवं. खमंग लागायची. आता उलटं झालंय. भाकर करणारीच फुगती. म्हणून नवरची पडवणी झालं व. भजन आणि भोजन चांगलं करावं. गोविंद 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 मनाला गरिया मनाला छंद मनाला गेलिया मनाला गेलिया मग गोविंद गोविंद म्हणा लागोया छंद. मनाला छंद लागा की नाही. मध्ये मुलं शिकण आहेत. कोरोना झाला. सरकारनं शाळा जी काढली ती ऑनलाईन. गुरुजी मानगोटावर बसून काय पोरगं शिकत नव्हतं. त्याच्या हातात दिला मोबाईल. ऑनलाईन स्टडी. आता अजून एक फॅड निघाले ऑनलाईन लग्न.
फंक्शन मॅरेज ऑफ द ऑनलाईन. ऑनलाईन लग्न मलाही मान्य आहे. लग्न ऑनलाईन, लेकरं कधी बी ऑनलाईनच. अरे कोणतं जवळ या र. हा, एकमेकाजवळ या. परमार्थ असो ना राजकारण असो, मिळून असावं. आता या अडीच वर्ष राज्य बघत्याला वाटलं होतं अरे कोणीतरी मुख्यमंत्री राहावा, तुम्ही तर व्हा, नाही तर तुम्ही तर व्हा. तुम्हा दोघाला लय काम असेल तर मला मुख्यमंत्री करा. ऐसा ज्याचा अनुभव. अनुभवाशिवाय परमार्थच नाही. अनुभवाशिवाय देव नाही. अनुभवाशिवाय नवरा मुलाचं नातं नाही, पतीचं नातं नाही. अनुभव असावा. जीवन अनुभवासाठी आहे. हो कळलं का? हो कळलं का? नवरा बायकोची रोज भांडणं होती ती. हो एका घरात भांडणं जी होती, अरे बाई जरा आगाऊच होती. दिवाळीच्या टायमाची गोष्ट आहे. नवरा घरात आलेल्या त्या बाईनं नवऱ्याच्या पायावर बशी आणली, इळी मारली, जळतं कोदीत मारलं, लाकूड मारलं, चाळणी मारली, इळा खुरपं हाणलं, चाळणी मारली, हातोडा न्याल, ओलातनं मारलं, लाटणं मारलं, पायावर तवा आदळला, काथवट आदळली. ते माझ्यावानी बुटकं होतं, रडायला लागलं. एका बाजूला गेलो, कोपऱ्यात मोबाईल काढला आणि सासऱ्याला फोन लावला. मामा, गोड बोलून केसानं गळा कापला, कसलं फळ पदरात बांधलंय माझ्या. सासरा म्हणला, जावाई तुमच्या पदरात एक तरी फळ बांधलंय, पण मी आपूट झाड घरात सांभाळतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐसा ज्याचा अनुभव. अनुभवाशिवाय काय? अनुभव नसेल तर आनंद मिळत नाही. जुनं एक 1942-45च्या दरम्यान गाणं आहे बघा. लहान मुलाच्या मोबाईलमध्ये बडबड गीत आहे ना, त्यात ते गाणं आलं बघा. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद, जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद. प्रिय मला ये इथले माते, प्रिय मला इथले पर, प्रिय मला हे सुभाष बाबू, प्रिय मला हे महात्मा गांधी. जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद, जय हिंद जय हिंद. आगमन के नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो प्यारे मेरे संग, जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, जय हिंद. नुसतं हसण्यापलीकडं काय येत नाही ना. अरे देशगीत आहे मर्दानो. आपल्या घरातच कोणी म्हणत नाही तर तुम्हाला कुठलं ही पोरगी तर झोपलीच. काय तर दुसरं असतं तर है की नाही. हो दुसरं काय असतं तर लेकरांनी पोरीनी चांगलं म्हणलं असतं. हे चांगलं म्हण. आपला जो घसा आहे तो गिळायसाठी आहे, कंठ
भजनासाठी आहे आणि नरडं दाबायसाठी आहे. आणि अंतःकरणपूर्वक भजन म्हणा. लता मंगेशकर 2 वर्ष झालं जाऊन किती सुंदर म्हणाया. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आबाळागत माया तुझी आबाळा. टाळ्या वाजवा गेला का नो. ऐरणीच्या देवा तुला लक्ष्मीच्या हातातली चौरी होय वर खाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी होय वर खाली, मगावणी धनी माझा आधुरे, ऐरणीच्या देवा तुला आवाज गेला. अजून एक पूर्वी जुनेचं गाणं होतं बघा. ऋणानुबंधाच्या पाल्या गाठी बेटितस्तता मोठी, बेटितस्तता मोठी ऋणानुबंधा. कधी मनोहर हसने हसने रुसने, रुसने हसने ऋणानुबंधा, पडल्या गाठी भेटी तत्स्तता मध्ये. हो किती गाणी गोड होती. आकाशवाणी बी बोंबलत गेलं, गाणी बी गेली. भजनात सुद्धा फरक पडलाय. कितीतरी गवळणी चांगल्या आहेत, त्या वीरानी चांगल्या आहेत, त्या अभंग चांगला आहेत. ती म्हणत नाही त्या राधे तुला कसतो घोंगडीवाला, है नी कृष्णा तुला तक्कीत करते घरी कोणाच्या जाऊ, सावळे परब्रह्म आवडे आजीवा, मने म्हणून राणी वावरोगे, काय करू से सावळे गोवित, आपे आपलपतो मन. काय सांग किती गाणी गोड आहेत, अभंग गोड आहेत, विराणी गोड आहेत म्हणा ना. तुम्ही गाताना हरकती घ्यावं, पण लोकांनी फारकतीच घेऊन हरकती घ्या. गोड गाव. मी जेवत असताना मी जेवत असताना तुम्ही गोड हरकती घेत होता. हरकती जरूर घ्या, याच्यामध्ये आनंद आहे. आणि हे आमचं भजनी मध्यरात्री गवळणी म्हणते तर दुधात नाही पाणी, हो दुधात नाही पाणी, दुधात पाणी नाही तर तुवत गायवान्या. काय बी म्हणतो काय. महिला मंडळ तुमच्या पाया पडतो बघा. असल्या मुली तर देऊन टाका, लग्न करावं. गावगाव संडेच्या संडे तसंच आहेत. या मुलांना जर तुम्ही नाही मुली दिल्या, ही सगळी मुलं रेणुका मातेला सोडावं लागते. हो गावगाव मुली वाचून पोरं मारायला लागली, सुसाईड करायली, आत्महत्या करायली. द्या, दुधाचा धंदा करतोय, ऊस आहे, शेती चांगली आहे, गॅरेज आहे, द्या की पोरगी. हां
तुम्ही जर मुली नाही दिल्या तर या मुलांना रेणुका मातेच्या पायथ्याला सोडावं लागेल माळपरडी घेऊन. आणि ही सगळी मुलं एकच गाणं म्हणतेली, आराधी आलाय नवा नवा ह्याला उदबत्ती लावा. आराधी आलाय आराधी आलाय त्याला अगरबत्ती लावा. घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ वाजे हरिनाम संभो घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ टुडुक 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 टुडुक. दहा पाच गाडा येऊ आम्ही गोंधळाला येऊ. काम क्रोध बकरा मारा पूजा कर मैजेवरा घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ. ही गाणी म्हणून ह्या पोरासांना जागावं लागल. बी अलर्ट, बी क्विटेशन. प्लीज कृपा करून सांगतो, निसर्गाचा समतोल बिघडू नका. हा, आणि पोरं बी गायबाने ठेव. एक पोरगं पोरगी बघाय गेलं, चहा पाणी झालं म्हणजे खून पाऊस रे तिकडे, खून पाऊस रे तिकडे. आणि मुलगी बघाय गेली, चहा पाणी झालं, बघितलं. मग सगळी पालक वर्ग म्हणलं, पुरुष मंडळी विचारा मुलीला काय विचारायचं असलं. मुलीने सांगितलं मी 12वी शिकले, त्याला विचारायचा अधिकार नाही, मी विचारते म्हणली पोरी. आणि त्या पोरीनं विचारलं तुझा आवडता विषय कोणचा? ती म्हणलं गणित, मॅथमॅटिक्स, गणित आहे. मग त्याला म्हणली एका वनातून हाती गेला. एका वनातून हाती गेला, खाली किती राहिलं? तीच म्हणते वनात हाती किती होतं, उठ म्हणली. अरे एका वनातून हाती गेला, तुम्ही सांगा बरं महिला मंडळ. करेक्ट करेक्ट, टाळी वाजवा. एवढी अक्कल नसावी ह्यांना. पुढ्या खाऊन 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 बुद्धी भ्रष्ट झाल्या. हा, म्हणून करता प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाऱ्या सांगतात ऐसा ज्याचा अनुभव. अनुभव कशाचा? तुळशीला पाणी घातल्याचा. अनुभव कशाचा? काळ सारावा चिंतणी, काळ सारावा देवाच्या पूजन, देवाच्या पूजन प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. हो प्रदक्षिणा तुळशीच्या.
काळ सारा वाचुताने एकांत बाबी गंगाने देवाचा प्रदक्षिणा तुळशीच्या. एक माणूस दर कीर्तनाला पुढे येऊन बसायचा. हो, मला आनंद झाला. श्रीमंत करता 10-12 कीर्तन झालं. मी त्याला म्हणलं तुम्हाला मान धरावं म्हणलं. प्रत्येक कीर्तनात तुम्ही हजर आहे. काय नाही म्हणलं 2-2.5 तास मस्तपैकी झोप इथे हातार. त्यासाठी तू येतो. काळ सारावा चिंतन. आपला जो वेळ आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा किंवा सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती रुक्माईचा पती सोय. काळ सारावा चिंतन एकांतवासी गंगा स्नानी. आणि जो काळ सारायचा विद्यार्थ्याने अभ्यासाचा काळ सारावा. एका वर्गात गुरुजीने एका पोराला उठवलं आणि विचारलं उठ. ते म्हणले तुझं नाव काय? तिने म्हणला ज्ञानू. बर काय नाव? तुझं नाव काय? ते म्हणला ज्ञानू. मग म्हणले 15 फळाची नावं सांग. ते म्हणलं आंबा. गुरुजी म्हणलं छान. नारळ. गुरुजी म्हणलं छान. सफरचंद. गुरुजी म्हणलं छान. आणि पुन्हा पोरगं ती 10 मिनिट गप्पच बसत. गुरुजी म्हणले अरे माऊली 3च फळाची नावं सांगितली, अजून 12 फळाची नावं सांग. ती म्हणला 1 डझन केळं. बारा आणि 3 कारण का नॉलेज इज द थर्ड आय द मॅन. ज्ञान हा माणसाचा 3रा डोळा आहे. सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी 350 एकर जमीन पुण्यातली घालवली या मुलींना शिकवण्याकरता. हा क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले, क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले. हा कळा. नेहमी बायकोनं नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकावं. जिजाऊनी शहाजीराजांच्या पावलावर पाऊल टाकतं. या जिजाऊनं तो कोब्बरांच्या पावलावर पाऊल टाकतो. आणि आपले सासरे मल्हारराव होळकरांच्या पायावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींनी पाऊल टाकलं. काय काशीचा विश्वनाथ तुम्हाला बघायला मिळावा. त्या काळात 700 बायका तलवारीनं भाद्या तयार केल्या. अहिल्यादेवींनी किती 700 वीरांगणा प्रत्येकीच्या हातात तलवार दिली आणि तिथं काशीला हल्ला केला. आणि काशी विश्वनाथाचा मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी केला. टाळे वाजवा. देअर इज ग्रेट अँड ग्रेट हिस्ट्री ऑफ द इंडिया. म्हणून करता हेरिटेज अँड रिलिजन अटॅच्ड टू अस. हे कनेक्शन आहे. धर्म आणि आपली असणारी संस्कृती जोडा. कसली ग गरिबी असे ना. का लाडू खाल्लं का ना तुम्ही? ना केलं नसते लोक. जिलेबी खाल्ली, अनारसे खाल्लं, शंकरपाळे खाल्लं. ते बी करायला आलं तर बरं. मला दात नाही तर म्हणून बायकोला मी काय म्हणलं गोळ घालून अनारसं कर. बायको मुलकाचे हलकट. बायकोनं काय केलं साखर टाकली ना अनारसं केलं. मग भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी घरी होतो मी. लहान अनारसं. त्या अनारसा आणाय गेलं तर मी नाण्यातला दगड आणला. मला म्हणले अनारसं खायला दगड कशाला? आणि त्याच्याशिवाय अनारसं वटणीवर येत नाही.
आणि तू बी वटणीवर येत नाही. कळलं बाबा? ऐसा ज्याचा अनुभव. पुण्याला आम्ही मारवाड्याच्या वाड्यात जेवायला गेलो. त्यानं आम्हाला जीव वाढलं. एका परातीत 13 वाट्या, 14 ताट, 15वा तांब्या आणि 16वं फुलपात्र आणि मी 17वा. त्यानं त्या वाट्याने काय काय ठेवलं होतं? दूध खीर, आंबट वरण, तिखट चटणी, डाळ, काय काय ठेवलं. आणि एक वाटी जी मोठी होती त्यात नुसतं शुद्ध बिस्लरीचं पाणी. मग आम्ही 5-6 वारकरी होतो. लाडू जिलेबी केलं. काय काय आमचं वारकरी. आता काय सांगू, पुरी मोडवायचं, पुरी मोडायचं आणि त्या पाण्यात बुडवून खायचं. ती मारवाडी म्हणला मोर खाऊ का म्हणला. पाण्यात का पुरी बुडवता म्हणजे कशाला ठेवले. अरे मूर्खानो, एक भाजी खाल्ल्यावर ह्या वाटीत हात बुचकाळाचा, मग दुसरी असा आहे वय म्हणली. ह्यांना फक्त गिळाचा नाद. अरे देव कुणाजवळ आहे. जी का रंजले गांजले, जी का रंजले गांजले, जी का रंजले रंजले गांजले, क्या रंजले. कुत्रा आलते काय. कीर्तन म्हणलं की कुत्रे येतेच. लोकांनी म्हणून ये तुझ्या कीर्तनाला कुत्रा आलता का. येत. एक सांगतो, लोकॅलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. लोकॅलिटी पाहिजेच, फॅसिलिटी पाहिजेच, फॅकल्टी पाहिजेच, बरं का. वॅकन्सी पाहिजे. आज आम्हाला काय दिशा नाही. देर इज नो डायमेन्शन इन फ्रंट दिस सोसायटी. काय खाईल. 2-3 रुपये देणं गहू, 2-3 रुपये किलोचं गहू किती दिवस पुरणार आहेत. प्रयत्न करते सरकार, धन्यवाद. असो, एक तुम्हाला विनंती करतो तुम्हाला. हा, दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, देव तया देव
कलाकाराजवळ देव आहे हो, पप्पाजवळ देव आहे, गायकाजवळ देव आहे, मी कीर्तनकार माझ्याजवळ देव आहे. आणि सगळ्यात लय जवळ कीर्तन देव म्हणजे तुमच्याजवळ आहे. माझं कीर्तन सुरू झाल्यापासून आरती होईपर्यंत, पंचासाहेबाचं थोडंसं भाषण होईपर्यंत तुम्ही हलणार नाही, देव तयाजवळ आहे. नाही तर मी सुरुवातीलाच उभा केलं तर एक 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 उठून जा, उठूच देत नाही. मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडगा आहे. हा आमची बायकोसुद्धा म्हणते असं नका, आमचा नवरा पण गुणवान आहे. आणि मी गुणवान असल्यामुळं कीर्तनात रंगत येते, रंगत आल्यामुळं मला दृष्ट होती, म्हणून तिनं मला कालच्या शनिवारी काळा दोरा बांधला. माणसानं गुणवान असावं, देखणं असावा. हो, आमच्या घरी सफरचंद, डाळिंब, चिकू, अंजीर काहीच नव्हतं. काकड्या, कलंगड्या, सफरचंद, द्राक्ष, आंब नव्हतंच. मी आठवड्याला 5 किलो टमाटे न्यायचे. किती? 5 किलो. रोज बायकोला 30 टमाटे दाखवायची. परिणाम असा झाला, माझ्या दोन्ही बी पुरी मला लाल भडक झाल्या. तिसऱ्या बाळातपणाला आमच्या बायकोनं खोड केली, काळा चहा करून पिली. पोरग काळा आहे माझा. विठ्ठल देव कोणाजवळ आहे? वानराजवळ राम होता आहे की नाही, मेंढराजवळ बाळमामा होता आहे हा, आणि गवळ्याच्या साध्या पोराजवळ श्रीकृष्ण होता. आम्ही तुम्ही अजून मी चांगलं आहे, तुळशीला पाणी घालतोय, रोज आंघोळ करतोय. काय कसं आहे ना, हा आपल्या बहिणीला फुल नाही फुलाची पाकळी ओवाळणी टाकली. काय काय पुरी दिवाळीला आल्या नाही त्या का, आईबापाची गरिबी असल्यामुळे. काल एक बाई मला म्हणली कमल दिवाळीला आली नाही. म्हटलं का हो? पंचमीला आली ती. मला म्हणली पायातलं घ्या, पायातलं घे. माझ्या काय पैसा नव्हता, नाकात काय पहिलंच होतं म्हणजे. आईची माया आहे लक्षात. वारकऱ्यावरती तुमची माई आहे. केवढा मंडप, केवढा उजेड, शांत 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 आहे की नाही. आहे का, माझीच उंची कमी आहे. अहो आपण फार मोठे आहात. होनाळी गावामध्ये या देवणी तालुक्यात लातूर, आणि खरं सांगतो बरं का, नेता गेला मग काय झालं, लातूरचा नादच कोणी करू नये बाबा. विठ्ठल म्हणून तिसऱ्या चरणात तो का
क्रोधा नाही चादी, बुती झाली समता. सगळ्या प्राणी मात्राला सारखी संधी दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या दर्शनाला लोहगावला गेले. कीर्तन संपलं, शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं आणि तुकोबाराने विचारलं, राजे का आलात? त्यामुळे माझ्या मनात एक गोठ मळत आहे. माझ्या मनामध्ये एक विचार आहे. काय? वाघिणीचं दूध प्यावं म्हणतो. कशाचं? वाघाचं. वाघिणीचं दूध प्यावं. तुकोबाराने हात जोडले, महाराज गाई म्हशीचं लवकर मिळत नाही, वाघाचं दूध तुम्हाला कसं मिळेल? महाराज तुम्ही वारकरी आहात, तुम्ही माळकरी आहात, तुम्ही भजनी आहात, तुम्ही कीर्तनकार आहात. तुमच्या तोंडावाट आले मुखावाटे अमृत अमृतवाचे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो. सर्वार्थानं मी तुमचा दास झालोय. मला आशीर्वाद द्या, वाघिणीचं दूध प्यायला मिळालं. तुकोबारा म्हणले, तुम्ही राजे आहात, काय घडलं? जा. तुकोबारांच्या दर्शन घेतलं आणि शिवाजी महाराज एका भिल्लाजवळ आले. भिल्लाला म्हणले, इकडे वाघीण कुठे बी आली आहे? वाघिणीनं बचडे कुठे दिले तेवढं सांग. वाघिणीचा छावा कुठे खेळतोय सांग. शिकाऱ्यानं पाय धरलं, महाराज वाघीण हिरव्या अंगावर येते, आता तर तिला पिल्ली झाली ती, तुम्हाला वाघीण जिवंत सोडणार नाही. हे किरकिर करू नको म्हणला, वाघीण कुठे येईल तेवढं सांग. शिकाऱ्यानं लांबून धावलं. डोंगरावरून शिवाजी महाराज खाली उतरले. हातातली भवानी तलवार काढली, दगडावर आदळली. वाघीण चवताळून गुहेतून बाहेर आली. वाघीण आली तीच उभा राहिली. शिवाजी महाराजांनी तिला बघितलं. वाघीण म्हणते, राजे तुम्ही इथं कशाला आला? शिवाजी महाराजांना एकूण भाषा येत होते 13. हाऊ मेनी लँग्वेजेस गेट टू शिवाजी? 13. 13 भाषा येत होत्या. संभाजीला 14. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी वाघिणीला बोलायला सुरू केलं. राजे तुम्ही मला मारण्यासाठी आलात नाही, तुम्ही माझी पिल्ली नेण्यासाठी आलात. शिवाजीराजांनी सांगितलं नाही. मग तुम्ही आला कशाला? हे वाघीण तुझं दूध मला प्यायचं आहे. अरे 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 अरे, निसर्गाचा नियम आहे. ज्या वेळेला पिल्ली मला दूध पिते ती, त्याच वेळेला मला दूध येतं, अन्यथा नाही. तसल्या वाघिणी भाजनात नसाव्या. हेजच पोरग पाकवा झाला, हेजच गाय का? दुसऱ्याला येऊ द्या, दुसऱ्याला गाऊ द्या, दुसऱ्याला दिंडी चालवू द्या, या जिल्ह्यातला त्या जिल्ह्यात येऊ द्या. मला तोंडावर म्हणते ती, तुम्ही इकडं कसं काय? मी म्हणलं जांभळं इकडं आलोय. तर लातूर इकत घेतलाय, बुलढाणा इकत घेतला का तो? अरे कलाकार देशात कुठे येईल. कलाकार देशात कुठेही येईल. आणि तू काय सांगतोच गायबान्या? वाघीण म्हणली, ज्याला उद्या पिल्ली मला दूध पेतेली त्यावेळेला दूध येईल. शिवाजी महाराज त्या वाघिणीला म्हणतात, आजचं बोल, आता दूध देते का नाही? शिवाजी महाराजांना तुकोबारांची 13-14 अभंग येत होते. त्यातलं एक अभंग शिवाजी महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयेते वन, वृक्षवल्ली
तुकोबाराने एवढाचा अभंग म्हणल्यावर वाघिणी उतानी पडली. तिची सडत तट 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 झाली आणि तिनं आवाज दिला, राजे तुम्हाला पाहिजे तेवढं दूध प्या. शिवाजी महाराज वाघिणीचं दूध प्याले. पुन्हा लाहोगावाला गेले आणि लोहगावाला तुकोबाला सांगितलं, वाघिणीचं दूध पिऊन आलो पठ्ठ्या. त्याचं नाव मराठा. एक मराठा. कळलं का? आम्ही आयऱ्या का कुत्र्या मांजऱ्याचं दूध पित नाही, वाघाचं दूध पितो. लक्षात. आणि म्हणून करता छत्रपती ते शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती जय शिवरायां, छत्रपती जय शिवरायां, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. मायज जावो बापचार, मायज जावो बापचार, गाजविली तलवार, गाजविली तलवार. छत्रपती जय शिवराया, त्रिवार जय जयकार, छत्रपती जय शिवराया, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. म्हणून करता आरक्षण मिळेपर्यंत आणि आरक्षण मिळाल्यावर सुद्धा सगळ्याच्या मोबाईलला हीच ऐकू येऊ द्या, विठोबा तुका म्हणे भेद करायचा नाही. माऊलीने भेद केला नाही. लेकराची हित आहे माऊलीची. सगळ्या माणसाने मराठाचं लेकरू फेकून दिलं हवं. माऊली ज्ञानोबाराने ओराला लावलं आणि 12व्या शतकामध्ये मराठीचा प्रचार केला. माझा मराठाची बोल कौतुके, अमृता परी पैजा अजिंक्य, आणि 80 अक्षरे रचके मेळवी. हे मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ बरी. काय मराठी माणूस म्हणतं की तोंड, माणसं आंबटच करते ती तोंड. मारवाडी बाजारला निघालं. मारवाडी आठवड्याच्या बाजाराला. मुलाला विचारलं, दीपक काही आणू, दीपक काही आणू. तो मला श्रीखंड आणि बासुंदी आणा. कोणाचं पोरगं? मारवाड्यात. ब्राह्मण बाजारला निघालं. अरे अरुण काही आणू. अरुण म्हणला, रेवड्यान बत्तास घेऊन या. आणि आमच्या मराठ्याच्या पोराला त्याच्या बापाने विचारलं, नरशव हे नरश्या काय आणू. ती म्हणला, भज आणा भज. अरे जसे संस्कार आहेत तसं खाऊ वाटतं रे. वा वा, टाळी वाजवा त्यांच्याबद्दल. आज त्याची गरज आहे. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा स्मरण करा माझे चरणी ठेवा, माझे चरणी ठेवा. सुख मी व्यथा जागे वारे आता, स्मरण
कोरा पंढरीनाथा. जत्रा कोणाची का असना आपलं नारळ खपलं पाहिजे. दिंडी कोणाची का असना आपल्याला काम मिळालं पाहिजे. सप्ताह कोणाचा का असना लोकांनी ऐकलं पाहिजे. भागवत कुठं का असना हा परीक्षेची नाका होता येईना. कमीत कमी जनक राजा तरी व्हावं. सीतासारखी पोटाला मुलगी जन्माला येईल. हा निरंजन महाराज सुद्धा चांगले आहेत, नाही असं नाही. अनेक मातब्बर मंडळी आहेत. कळलं का? आपलं कीर्तन कसं आहे, रंग माझा वेगळा. त्यातली दीपा तेवढी चांगली आहे बघा, बाकी सगळ्या किरसुन्या वाईट. म्हणून करता ए वन टाईम दॅट इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर द ह्युमन बॉडी. मनुष्य जन्म अगदाय आयुष्याची या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. 6व्या शतकामध्ये राष्ट्रकूट केरळ आहे काय, बहुतेक केरळच आहे. ती कारळ्यात आणि त्याच्यात लागतं असं. सहाव्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजानं बायकोच्या आठवणीसाठी संभाजीनगरमध्ये अजंठा वेरूळला सुंदर अशा लेण्या बांधल्या. देर आर मोर अँड मोर स्टॅच्यू इन दॅट अजंठा वेरूळ. इतके सुंदर बायकोच्या आठवणीसाठी. शहाजहान राजा हा मोहम्मेडीन होता, मुसलमान. पण यमुनेच्या काठी आग्र्याला बायकोच्या आठवणीसाठी ताजमहाल बांधला. आपलं यागळा आहे, आपलं घरकुलसुद्धा नीट नाही. संडास फाकल्यालं, पत्र वगळल्यालं, घरावर कोंबड्या, दरवाज्यात शेळ्या, चौकटीत काळी भंगार बायको. हे अंगावरला कपडा आणि घरातली बायको दिखणी पाहिजे बाबा. अंगावर सोनं नसू द्या, माणूस सोन्यासारखा असो. अंगावर सोनं नसू द्या पण माणूस सोन्यासारखा असो. आमच्या बायकोनं दसऱ्यात मळवट लिहिली व मस्तपैकी मळवट भरला, तांदूळ भरलं. मी आलो बाहेर, बायकोला म्हणलं मळवट भरला. ती म्हणली होय. जरा पाय पुढं कर म्हणलं, पाया पडू दे. ती म्हणजे आता मग कवा पडते ती म्हणून, आताच पडायला. एकमेकाला प्रेम द्या. ती एकदा 5-6 महिने माझ्या मागं लागली व डोक्याची केस काळी करा म्हणून. बाया नवऱ्याच्या मागं काही ना काय पिढा लावत्या त्या. ती मला म्हणली ती म्हणला बायकोचं ऐकायच नको. ती म्हणजे डोक्याची केस काळे करा. अगं मी म्हणलं कापूस आता ती गेलं नाही खो देऊन. अगं मी म्हणलं कापूस कडल्यावर आहे ती बरं आहे, राहू दे. हां पहिली काय केस काळी नव्हती काय. नाही करा. तिला म्हणलं बस खाली. समजा मी डोक्याची केस काळी केली, चपचपीत खोबरेल तेल लावलं, एखाद्या गावाला कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यावर एखाद्या बाईनं जर मला पसंत केलं, मग नका म्हणली. जैशी स्थिती आहे तोच पाय संचिताची. देवानं जसं ठेवलंय आनंदानं राहूया. एक मराठा लाख मराठा सगळ्याला जवळ करूया. परिस्थिती बेकार आहे हो, म्हणून करता. या अर्ध तिकीट निघाल्यापासून एक बाई काय घरात राहीना. का कुठं जाताव नेमकं हे. पहिला बचत गट आणि आता अर्ध तिकीट. 4 आणि बाई घरात राहीना. ते आपलं भात करून खा, काय तर करून खा.
आणि पुन्हा म्हणायचं नवऱ्याच्या अंगाला लागना. चटणीचा फकाना लागतो का अंगाला? ज्ञानेश्वर